नमस्कार मैत्रिणींनो, गावाकडली सकाळ बघा. सकाळ सकाळ कवळं ऊन. तर आपण आज नाश्ता बनवते पौष्टिक असा सकाळचा. एक वाटी शेंगदाणे घेतले, तर वाटी छोटीच आहे. शेंगदाणे चांगलं भाजून घेऊया आपण. शेंगदाण्याला डाग पडोपर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला. खूप पौष्टिक नाश्ता तयार होतोय बघा. उपमा, कांदे पोहे खाण्यापेक्षा आपण आज ही पौष्टिक नाश्ता बनवूया. शेंगदाणा चांगलं डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर हा नाश्ता सगळ्यांनाच आवडणार आहे बघा. लहान मुला मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. शेंगदाणे चांगलं भाजल्यात आपण काढून घेऊया. डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्यात खरपूस असं. चव छान येते बघा नाश्त्याला. तर आपण रात्रभर मी मटकी भिजत ठेवली होती. आता सकाळी मी काढून घेतले पाण्यातून स्वच्छ धुवून. आता तव्यामध्ये घालूया आपण मटकी. आज आपण पौष्टिक असा नाश्ता मटकीचा बनवतोय बघा. कांदा पोहे तुम्ही उपमा विसरून जाचाला. हा तर नाश्ता खाल्ला तर खूप पौष्टिक आहे आणि मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकताय. जास्त लहान मुलांना नाही द्यायचा, मोठ्या मुलांना द्या तुम्ही. अशी मटकी चांगली खमंग भाजून घेऊया आपण. एक प्लेटभर मटकी आणि तुम्ही शेंगदाणे खावा, भूक पण लागणार नाही लवकर. पौष्टिक सकाळचा नाश्ता आहे गावाकडल्या पद्धतीचा. आणि आज तेलाचा वापर केला नाही आपण, बिगर तेलाचा बनवते. चवीपुरतं मीठ घालूया. मटकी चांगली आपली भाजून झालेली आहे. आता खालावर घालून मीठ सगळीकडे मिक्स करून घेऊया. वरून शेंगदाणे घालूया आपण भाजलेलं. नंतर मिक्स करून घेऊया शेंगदाणे भाजलेलं घालून. गॅस मी बंद करून घेतलेला आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांना मैत्रिणी शेअर करा. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया बघा. एकदा तर तुम्ही असा नाश्ता खाल्ला तर आठवड्यातनं 2दा वेळा बनवचाल तुम्ही. खूपच भारी झाला आहे बघा. सकाळ सकाळ बघा कवळ्या उन्हात असं मटकी आणि शेंगदाणे घेऊन तुम्ही खावा. खरंच भूक लागणार नाही दुपारपर्यंत. तुम्हाला असं चटपट पाहिजे तर लिंबू पिळा वरून. लिंबाचा पी पडला तर काढून घ्यायचा. बाय बाय, धन्यवाद.